मी महेश अशोक सुतार। मी मासेमारी करत असताना बाबांसोबत मासेमारी करायला यायचो, तेव्हा अनेक वेळा बघितलं की मृतदेह पाण्यात तरंगत जात असताना सुद्धा पोलिसांना सांगितलं आणि पाण्यात माणसं बुडत असताना सुद्धा अनेक वेळा बघितलं। अनेकांना जीव वाचवले, अनेकांचे प्राण वाचवले। त्यांना आम्हाला सुद्धा आमच्या जीवाची भीती वाटते, तरी पण आम्ही जीवाची बाजी लावून आम्ही आमच्या गावातले अजून पोरं आहेत, 5-6 पोरं ती सुद्धा वाचवले त्यांनी सुद्धा। आणि मी पोलिसांचा पोलीस मित्र असल्याने मला अनेक वेळा पोलिसांकडून कॉल आले रात्री गैररात्री की अज्ञात व्यक्तींनी उडी मारली म्हणून। 1, 2, 3 वाजताचं असं कधी पण आम्ही उठून झोपेतून आम्ही कसलीही पर्वा, हवा पाऊस थंड अशी कसलीही पर्वा न करता डायरेक्ट घटनास्थळी पोचून पोलिसांना, स्थानिक पोलिसांना मदत करून त्या व्यक्तीचे जीव वाचवलेले आहे। अजूनपर्यंत 25 ते 26 महिला व पुरुष या लोकांचं जीव वाचवलेले आहे आणि त्यांच्या नातेवाईकांना ते त्यांच्या ताब्यात दिलेले आहेत। वाशी खाडी पुलावर आलेलो आहेत। आता महेश अशोक सुतार हे मच्छीमार आहेत। त्यांनी आतापर्यंत आपल्या जीवाची पर्वा न करता अनेक जीव वाचवलेले आहेत। कौटुंबिक कारणास्तव, प्रेम प्रकरण, अनेक प्रकरणातून काही मुलं आत्महत्या करतात, मग त्यांना वाचवण्याचं काम हे महेश सुतार करतात। आणि आता पण त्यांनी 100 ते 150 मुलींना वाचवलेलं आहे। आणि त्यांची ही जी सामाजिक चळवळ आहे, ती सामाजिक चळवळ अखंडतेपणे सुरू राहावी अशी आमची एक इच्छा आहे। त्यांना आतापर्यंत मुख्यमंत्री, पोलीस कमिशनर, पोलीस यंत्रणा, अग्निशमन दल आणि गावचे काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी खूप सहकार्य केलेले आहेत। ते अनेक वेळा एखादा मृतदेह आला की त्यांचे मच्छीमारांचे 1,00,000-1.5 लाखाचे जे जाळे आहेत ते सोडून ते पहिला जीव वाचवतात। आणि आता पण त्यांनी अनेक जीव वाचवलेले आहेत, पोलिसांना पण सहकार्य करतात। असे आपले मच्छीमार महेश सुतार, खूप खूप त्यांचा आभार आहे। आणि त्यांच्या बोटीमध्ये आज आम्ही आलेलो, मित्रांसह आलेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला खूप खूप सहकार्य केलेलं आहे। त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, माझं नाव महेश अशोक सुतार। मी वाशी गावातला मच्छीमार आहे आणि स्थानिक रहिवासी आहे। मी वाशी खाडीमध्ये मासेमारी करत असताना अनेक वेळा कित्येक लोकांनी, महिलांनी, मुलींनी आत्महत्या केली। तसेच मला आत्महत्या करत असताना मी मासेमारी करत असतो। मासेमारी करत असताना कितीच लोकांनी आत्महत्या केली। जवळजवळ 100च्या वर लोकांना अजूनपर्यंत जीवनदान दिलेलं आहे। वाशी खाडीमध्ये जर कोणी आत्महत्या केली, वाशी पोलीस किंवा ट्रॅफिक पोलीस रात्री गैररात्री कधी फोन करतात की वाशी खाडीमध्ये आत्महत्या केले, तुम्ही लवकर या। मग मी तसाच माझी बोट घेऊन आणि ट्रॅफिक पोलीस किंवा वाशी पोलीस खाकी ज्यांनी फोन केले त्यांना घेऊन आमच्या बोटीमध्ये ज्यांनी आत्महत्या केले त्यांना वाचवण्यात अजूनपर्यंत 100च्या वर लोकांना यश आले। आतापर्यंत मला जीव वाचवताना सामाजिक पुरस्कार, अवॉर्ड भेटल्यात। समाजसेवा संस्था आहे, पोलीस आयुक्त आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, त्यांच्याकडून अवॉर्ड भेटल्यात।
मापाली करून लोकमत चॅनल करून असे भरपूर अवॉर्ड भेटल्यात. थांबा थांबा. आता आम्ही एक बाबा सोबत आम्ही मासे पकडत होतो, तर एक 15 या 16 वर्षाच्या मुलीने एक आत्महत्या केली आणि बाबानं मी मासे पकडत असताना ती अशी लहान मुलीने आत्महत्या अशी केली की एकदम आम्हाला मासे पकडायची जाळी सोडून जात असतानाचा एकदम आम्ही जाळी वाट सोडून दिली आणि त्या मुलीची आत्महत्या करणाऱ्याची म्हणजे अशी कहाणी सांगणार की आम्ही तिला जेव्हा वाचवली, मी पाण्यात जंप पकडून माझी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मी पाण्यात जंप करून तिला वाचवली आणि तिला मग बोट मध्ये हाणल्यावर तिला विचारले की का आत्महत्या केली, तर तिने असे तिचे म्हणणं मांडले आमच्या समोर की माझ्या मागे मुलगा लागला होता की माझ्याशी लग्न कर, म्हणून मी लग्न न करता मला आत्महत्या करायला लागली. ते पण मी एक सांगू इच्छितो, आवर्जून मी सांगतो. मी एकदा मच्छी पकडत होतो तेव्हा दिल्लीवरून मॅडमचा फोन आले की आम्ही दिल्लीवरून बोलतो, तुम्ही महेश सुतार बोलता का? हो मॅडम, मी महेश सुतार बोलतो. मग ते म्हटले की आम्हाला तुमची एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवायची आहे, तर डॉक्युमेंटरी फिल्म बनवली तर चालेल का? मी म्हटलं मॅडम चालेल. मग त्या दिल्लीवरून येऊन पूर्ण पोलिसांचा इंटरव्ह्यू घेतला, ज्यांचे जीव वाचवलेत महिलांचे पुरुषांचे त्यांच्या घरी जाऊन इंटरव्ह्यू घेतला की आता तुमचं जीवनदान महेश सुतारने तुम्हाला दिलं, तर पहिलं तुमचं जीवन कसं होतं जीव वाचवायच्या पहिले, आणि आता महेश सुतारने जीव वाचवल्यानंतर तुम्हाला जीवनदान दिलं तर आता कसं वाटतंय? मग संपूर्ण अशी ते मॅडम दिल्लीवरून आले आणि त्याने डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आणि त्यांना सुद्धा धन्यवाद करतो. महेश सुतारांच्या पहिल्यांदाच बोटीवर आलेलो आहे, तर त्यांच्या एका दृष्टिकोनाने जर थोडी माहिती मिळाली आहे की बरेच लोकांचे जे आत्महत्या करतात, ब्रिजवरनं उड्या टाकतात, त्यांचे बरेच जणांचे जीव वाचवलेले आहे त्यांनी, आणि गव्हर्नमेंट कडनं त्यांचा सत्कारही गेलेला आहे, मिळालेले आहेत. त्यांच्या संदर्भात आम्हाला म्हणजे ऐकून म्हणजे समाधान. महेश सुतार हे वाशी गावचे सुपुत्र असून त्यांचा व्यावसायिक व्यवसाय मच्छीमारीचा असून त्यांनी बरेच अनेक स्त्री पुरुष लहान मुली यांचा ब्रिजवरून उडी मारताना खाली पडताना बऱ्याच मुलांचा स्त्रियांचा महिलांचा जीव वाचवलाय. त्यांना शासनाकडून महाराष्ट्र शासनाकडून आणि मुख्यमंत्री यांच्याकडून भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत, तरी त्यांना माझ्याकडून महेश सुतार यांना असंच त्यांनी सहकार्य चालू ठेवावे हीच विनंती. गावचे सुपुत्र महेश सुतार यांनी अनेक वेळा मच्छीमारी करताना अनेक म्हणजे स्त्रियांचे जीव वाचवलेले आहेत, अनेक स्त्री पुरुषांचे जीव वाचवलेले आहेत आणि परत त्यांना प्रत्येकाला पुरस्कार मिळालेले आहेत. म्हणजे शासनाकडून म्हणजे इतर मुख्यमंत्र्यांकडून वगैरे, पोलीस डिपार्टमेंट, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडून जे पुरस्कार मिळाले आहेत त्यांच्याबद्दल धन्यवाद.
राजेश रवींद्र खोडके, राहणार घनसोली। मी आपल्या या सगळ्या मित्रांसोबत इथे आलोय आणि आम्ही हे महेश दादांबद्दल ऐकलं आणि त्यांनी आम्हाला ह्या सागरी सफर, समुद्राची एक निसर्गरम्य वातावरणात यांनी आम्हाला इथे एक सागरी, छोटी का होईना पण एक सागरी सफर ही घडवून आणली, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे। तसेच त्यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर त्यांनी आजपर्यंत असं त्यांच्या माहितीच्या सांगितल्याप्रमाणे आजपर्यंत 100च्या वर लोकांचे जीव वाचवलेले आहेत। वेळोवेळी आम्हाला चांगलं सहकार्य करतात, त्याच्यामध्ये सगळ्यांचे आभार। कल्पेश भगत, मी राहणार वाशी गावात। मी 2008 पासून इथं धंदा करतो, वडिलांसोबत पहिला करायचो। आता मी स्वतःचे वडील आहे, वडील बी त्याचे करतात ते, पण माझा पण आपलं चालू आहे वेगळं। चांगला वाईट पहिला ते इथं चांगला हे आपला खुला होता, आता ते झाडे वाढली, झाडाला पण ते कमी देत आणि प्लस ते चिखलची गाव झाला इथे, कारण ब्रिज बांधले 2, म्हणजे पाण्याचा करंट कमी झाला आणि त्याच्यामुळे मासली पण इथं पास होत नाही पहिले त्याची एवढं इथं जी लिखेश बोईर। मच्छीला लहानपणापासून मी येतो मच्छीला, वडिलांच्या बरोबर। तर वडील नाही तर मी येतो। अनुभव असा आहे मच्छीचा की पहिले मच्छी भरपूर होती, आता बरेच प्रकारे कमी झाले आहे मच्छी। सांगा नावाशेवा बिरेज कचरा तर येतोच पहिल्यापासून, केमिकलचा इश्यू नाही, ते पहिल्यापासून चालूच आहे। फक्त इश्यू असा आहे की ब्रिजच्या मुलं कमी झाले आम्हाला मच्छी, पाण्याचं करंट आहे ते केला काय, आवाज उठवला का? आवाज उठवला, बांधून नुकसान भरपाई काय भेटली नाही आम्हाला। ते प्रयत्न चालूच आहेत पण अजूनपर्यंत नुकसान भरपाई भेटलीच नाही आम्हाला। जाळी पण पाठवून जातो कचऱ्यामुळं। आणि मासळी पुरेशा प्रमाणात मिळते का? नाही, कमी, भरपूर कमी झाले। बाबांच्या सोबत जायचो, ती मच्छी आता नाही मिळत, ती क्वालिटी सांग। पूर्वी मच्छी भेटायची, ती नाही भेटत आता। पहिले पापलेट, सुरमई तर नाही तर भेटत, रावत वगैरे भेटायचे, पोती, रावत, चिमोरी होती, पण आता फक्त शिंगाली आणि बोईच भेटते आणि कोलंबी थोडी थोडी भेटते। खोटं आहे ते खरं आहे, डॉल्फिन आलेलं तर खरं आहे, आम्ही पण बघितलंय भरपूर वेळा। ते जास्त करून थंडीमध्ये येतात। कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, नवी मुंबई। नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।